राज्यात खरं तर जीबीएसचे रुग्ण झपाट्याने वाढताना बघायला मिळतात। त्यातच एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर येते। 124 रुग्णांना सध्या डिस्चार्ज मिळालेला आहे। महत्त्वाची अपडेट, पुण्यात जीबीएसचा आणखी एक रुग्ण आढळल्याची माहिती मिळते। राज्यातील जीबीएस बाधित रुग्णांची संख्या सध्या 208 वर येऊन पोहोचली आहे। रविवार वगळता दररोज नवीन 4 ते 5 रुग्ण सापडत असल्याची माहिती सध्या समोर येते। आताची महत्त्वाची अपडेट, सध्या पुण्यात आणखी एक नवीन रुग्ण आढळलेला आहे आणि जवळपास 124 रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, महत्त्वाची अपडेट, सातत्यानं खरं तर हे रुग्ण वाढताना बघायला मिळत आहेत। आज पुण्यामध्ये आणखी एका नव्या रुग्णाची नोंद आणि त्यानंतर 124 रुग्णांना यामध्ये डिस्चार्ज। रुग्ण जरी वाढत असले तरी 208 रुग्णांची संख्या झाली आणि डिस्चार्ज 124 जणांना दिलं, त्यामुळे थोडा दिलासा म्हणावा लागेल। मात्र रुग्णसंख्या जी वाढते ती आता 200च्या पार गेलेली आहे, त्यामुळे चिंता सुद्धा व्यक्त केली जाते। आरोग्य विभागाकडून दररोज यामधलं संशोधन जे आहे ते सुरू आहे। मात्र ज्या परिसरामध्ये मोठे बाधित लोक सापडत आहेत त्या ठिकाणी 4 ते 5 जीबीएस रुग्ण दर आठवड्याला सापडत असल्याची आरोग्य विभागाची नवीन अपडेट माहिती आलेली आहे। त्यामुळे त्या ठिकाणी आणखी लक्ष दिले जाते। सध्या पुणे जिल्ह्यामध्ये म्हटलं तर व्हेंटिलेटरवरची संख्या ही दररोज कमी अधिक होते। मात्र शहरात आता 42 रुग्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 208 ही राज्यातली संख्या आहे। 94 रुग्ण ही समाविष्ट गावातील संख्या आहे, ज्या परिसरात जीबीएसचा मोठा प्रभाव आहे आणि त्या ठिकाणी उपाययोजनाचं काम सुद्धा सुरू आहे। मात्र रुग्णसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणं आता महत्त्वाचं आहे। नक्कीच बालाजी, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।